हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चंद्रा पार्ट 2. सिया एक अडकलेली प्यादे होती. सियाला आदित्यने एका गुप्त ठिकाणी बोलवलं. सिया, मी तुला एक संधी देतोय. जर तू अर्जुन विरुद्ध साक्ष दिलीस तर मी तुझ्यावर कारवाई करणार नाही. सिया आधी नकार देते, पण जेव्हा आदित्य तिला चंद्राचं लॉकेट दाखवतं ज्याच्या मागे एक गोपनीय कोड असतो जो अर्जुनच्या ट्रॅकिंग सिस्टमला हॅक करतो, तेव्हा ती हादरते. हे लॉकेट हे तर मी अर्जुनच्या खुनीपणाच्या रात्री पाहिलं होतं. तिचा आवाज थरथरतो. म्हणजे तू त्याच्या एका हत्येची साक्षीदार आहे सिया, आदित्य हलका पण घातक स्वरात म्हणतो. आता सिया पूर्णपणे त्याच्या बाजूला येते. तिची फितुरी आता अर्जुनच्या विनाशाची सुरुवात ठरते. क्लायमॅक्स आदित्यच्या पलटावर आला. राणेवाड्यात पारंपरिक गुरुपौर्णिमा समारंभ चालू होता. सगळं कुटुंब जमलेलं. अर्जुनही तिथे हजर होता. तेवढ्यात आदित्य व अनन्या आत येतात. सगळ्यांना धक्का. आदित्य, तू इथे? अर्जुन चिडून विचारतो. हो भाऊ, कारण आज गुरुपौर्णिमा आहे, गुरूंना नमस्कार करायचा दिवस, आणि तू तर मला धोक्याचा गुरु ठरलास. त्याचवेळी आदित्य मोठ्या TV स्क्रीनवर अर्जुनचे खून, ड्रग डीलिंग आणि मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे दाखवतो. त्यानंतरच पोलीस तिथे येतात आणि अर्जुनला अटक करतात. अर्जुन ओरडतो, तू काहीच सिद्ध करू शकणार नाहीस. सिद्ध तर नाही, उघड करणार आहे सगळ्या जगासमोर. आदित्य थंडपणे उत्तर देतो. दी एंड फॉर नाव. अर्जुनला अटक होते. सिया साक्ष देते. अनन्या, ती आता एका NGO सुरू करते मुलींसाठी ज्यांना बालवयात विकलं गेलं होतं. आदित्य तिच्याबरोबर काम करतो. त्याचं बिझनेस, साम्राज्य आता फक्त पैशाचं नाही तर माणुसकीचं प्रतीक बनतं. त्या लॉकेटमधील A आणि C आता केवळ नावांचे अध्यक्षर नाहीत, ते आदित्य आणि चंद्रा या दोन जिवलग आत्म्यांचं नातं सांगतात, जे काळ, कट आणि वेदनाही तोडू शकल्या नाहीत. शत्रू गटातील मोठं व्यक्तिमत्व अटक झालं आहे, पण जिथे न्याय सुरू होतो तिथेच एक नवीन संकट देखील उगम पावतो. अर्जुन राणेची अटक ही शेवट नव्हे, तर आदित्यच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या खऱ्या युद्धाची नांदी आहे. मरणाच्या सावलीतून आलेला शत्रू. अर्जुनच्या अटकेनंतर आदित्यने एक मोठा श्वास घेतला होता. राणे इंडस्ट्रीज परत त्याच्या हातात आली होती. जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण झाला होता. मीडिया त्याचं कौतुक करत होती. अनन्या त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. पण एका गूढ व्यक्तीने अंधारात डोळे उघडले होते. जेल 2 आठवड्यांनी रात्रीची वेळ. अंधारात जेलच्या एका ब्लॉकमध्ये एक अधिकारी चुपचाप एका कैद्याच्या सेलमध्ये येतो. सिग्नल मिळाला आहे, ऑपरेशन सुरू होऊ शकतं. अधिकारी. त्या अंधारात एक छाया हसते. चेहरा दिसत नाही. ऊन झाकणं सोपं असतं, पण त्याची जळणारी उष्णता उरतेच. आता वेळ आली आहे त्याच्या परतीची. मुंबई. आदित्यच्या ऑफिस. आदित्य, अनन्या, कबीर आणि कंपनीचे काही लॉयर्स एकत्र मीटिंग करत असतात. माझं मिशन संपलं नाही. अर्जुन हा फक्त प्यादा होता. खरा मास्टर अजून बाहेर आहे. आदित्य ठामपणे सांगतो. तुझला कोणावर संशय आहे का? अनन्या विचारते. माझ्या वडिलांचा अपघात. तो अपघात नव्हता. मला आता खात्री आहे की तो कट होता, आदित्य म्हणतो. तेवढ्यात कबीर लॅपटॉपकडे बघत ओरडतो, सर, जेल ब्रेक. अर्जुन राणे फरार झालाय. पलटवाराची सुरुवात होते. अर्जुन जेलमधून बाहेर पडतो, पण तो एकटा नाही. राजदीप मोहिते, आदित्यच्या वडिलांचा जुना प्रतिस्पर्धी, ज्याचं नाव कोणीही उघड बोलत नाही, तो परत आलेला असतो. राजदीप. अर्जुन फक्त सुरुवात आहे. आदित्य राणे याला खाली खेचण्यासाठी मला फक्त त्याच्या पायाखालची जमीन सरकवायची आहे. त्याच्या भावनांचं शस्त्र बनावं. त्या अनन्या नावाच्या मुलीला टार्गेट कर, राजदीप अधाशीपणे म्हणतो. अनन्या धोक्यात असते. अनन्या तिच्या NGOचं उद्घाटन करत असताना
तिला एका बुक्सांचा बॉक्स मिळतो. वरती एक छोटी चिठ्ठी होती, जिथं प्रेम आहे तिथंच त्याचा अंत कर, आर्यम. अनन्या हादरते. आदित्य तिला सुरक्षित ठेवतो, पण तो जाणतो की राजदीप मोहिते परतला आहे. प्लॅन बी. आदित्यचा गुप्त डाव. आदित्य आता फक्त संरक्षण न करता प्रतिहल्ल्याची तयारी करतो. तो अर्जुनचा जुना बिझनेस पार्टनर रणजित बर्वे याला भेटतो, जो आता अर्जुनच्या बाजूला नाही. माझ्या बाबांच्या मृत्यूमागचं खरं सत्य मला हवंच आहे, रणजित. आदित्य थेट बोलतो. रणजित हळूहळू माहिती द्यायला सुरुवात करतो. तुझ्या वडिलांनी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट थांबवला होता, विषाणू प्रयोगशाळा, जी राजदीप आणि अर्जुन मिळून सुरू करत होते, फक्त कमाईसाठी. ते थांबवलं म्हणून तुझ्या वडिलांचा काटा काढला गेला. अर्जुनचा पहिला हल्ला होतो संध्याकाळ. आदित्य आणि अनन्या एका कार्यक्रमाला जात असताना अचानक एक कार त्याच्या गाडीसमोर येते. गोळ्यांचा पाऊस सुरू होतो. कबीर गाडी वेगाने मागे घेतो. आदित्य आणि अनन्या खाली वागतात, पण एक गोळी अनन्याच्या खांद्याला लागते. अनन्या. आदित्य तिच्यावर ओरडतो. ती धडपडत म्हणते, मी ठीक आहे, पण अर्जुनला थांबवच. आदित्यची सिंहगर्जना होते. रात्री हॉस्पिटलमध्ये आदित्य तिच्या शेजारी बसतो. आता तो संपवणाऱ्या मोडमध्ये जातो. इनफ इज इनफ. मी आता कायद्याच्या चौकटीत राहणार नाही. अर्जुन आणि राजदीप, तुम्ही एका सिंहाच्या जबड्यात हात घातलायत. आता पुढे काय? आदित्य अर्जुनला बाहेर आणण्यासाठी साप लावतो. फेक मीटिंग प्लॅन. राजदीप एका डिले व्हायरस प्रोजेक्ट पुन्हा सुरू करत आहे, आदित्यच्या वडिलांचं शिल्प उद्ध्वस्त करण्यासाठी. अनन्या बरी होते, पण तिच्या भूतकाळातला अजून एक अंधार उघड होतो. ती राजदीपची हरवलेली पुतणी आहे. अर्जुन आणि राजदीपमध्ये फूट, कारण आता अर्जुन अनन्याला स्पर्श नाही करता तिच्या प्रेमात पडतो. नात्यांची राखीतून उगवलेला विजय. तिन्ही सांज. समुद्रावरची एक शांत संध्याकाळ असते. आदित्य एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा होता. समोर दूर कुठेतरी काळोख पसरलेला होता, पण त्याच्या मनात दिवे लागले होते. अंतिम लढाईचे. राजदीपचा खेळ जीवघेणा प्रयोग. राजदीप मोहिते आता थांबायला तयार नव्हता. त्याचा नवीन प्रोजेक्ट एक्स व्हायरस पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. एक बायोलॉजिकल हत्यार, ज्याचं टार्गेट राणे साम्राज्य. राजदीपने चीनमध्ये असलेल्या अंडरग्राऊंड लॅबमध्ये हे घातक विषाणू तयार केले होते. अर्जुन त्याच्यासोबत होता, पण अर्जुनच्या मनात आता द्विधा भावना होत्या. त्याचं अनन्यावर प्रेम खोटं नव्हतं, आणि आदित्याचा सूड आता त्याला स्वतःच्या पापांची जाणीव करून देत होता. अंतिम टक्कर. 3 सिंह आमनेसामने येतात. जगाच्या नकाशावर एक गुप्त बेट, वेअर प्रोजेक्ट एक्स व्हायरस इज बीइंग टेस्टेड. तिथे आदित्य, अनन्या आणि कबीर पोहोचतात, कबीरच्या ISI नेटवर्कच्या माध्यमातून. तेवढ्यात अर्जुन त्याच्यासमोर उभा राहतो. आदित्य म्हणतो, आज तुला संपवायला आलोय. अर्जुन शांत. आता नाही भाऊजी, आज मी तुमच्यासोबत आहे. अनन्या, तू खरंच बदललायस? अर्जुन म्हणतो, हो, कारण ज्याचं रक्त माझ्या अंगात आहे त्याची किंमत मला कळायला वेळ लागली. माझ्या पापांना प्रायश्चित्त द्यायचं आहे. तेवढ्यात राजदीपचं आगमन होतं. राजदीप म्हणतो, वा रे अर्जुन, तू पण भाऊक झालास. मीच तुझ्या वडिलांचं मरण ठरवलं आणि आज तू माझ्याच विरोधात. धक्कादायक. अनन्याचं सत्य उघडीस येतं. राजदीप एक गोष्ट उघड करतो. अनन्या म्हणजे चंद्रा. ही माझी पुतणी आहे. लहानपणी चोरी केली होती. तिला मी शोधलं, पण मिळाली नाही, आणि आज मी तिच्या विरोधात. अनन्याचे डोळे पाणवतात. मी कुणाची पुतणी आहे यापेक्षा मी कुणाचं नातं सावरणार आहे हे महत्त्वाचं आहे. तू मला काय दिलंस? एक काळोखाचं भविष्य? आदित्यने मला माझं दिलं. प्रोजेक्ट एक्स व्हायरस निष्प्रभ. अर्जुन आणि कबीर एकत्र येतात. प्रोजेक्ट एक्स व्हायरसचं नियंत्रण घेतात. एक मोठा फ्यूज उडाला जातो. प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली जाते. राजदीप सुटण्याचा प्रयत्न करतो, पण अनन्या त्याला थांबवते. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. शांतता नव्या सुरुवातीची. मुंबईत परतल्यावर अर्जुनला कोर्टात 10 वर्षांची शिक्षा होते, पण त्याने कोर्टात अनन्या व आदित्यच्या बाजूने साक्ष दिल्यामुळे शिक्षा कमी होते.
अनन्या तिच्या NGOला विस्तार देते देशभरामध्ये. आदित्य राणी इंडस्ट्रीजला CSR प्रकल्पात गुंतवतो. लहान मुलींना संरक्षण, शिक्षण आणि सुरक्षितता मिळवून देण्यासाठी असते. कथा पूर्णतेकडे एक सुंदर शेवट. 1 वर्षानंतर समुद्रकिनारी मोकळ्या आकाशाखाली एक छोटंसं मंडप. अनन्या लाल साडीत, डोळ्यात आनंद आणि हृदयात चंद्र असलेलं लहानपण. समोर उभा आदित्य, डोळ्यात शांततेचे सूर्य आणि हृदयात एकमेव नाव कोरलेलं अनन्या. सप्तपदी पूर्ण झाली. मी वचन देतो अनन्या, माझं प्रेम, माझं रक्षण आणि माझं जीवन सगळं तुझं आहे. अनन्या म्हणते, आणि मी तुला दररोज नव्याने प्रेम करेन, कारण तुझ्या प्रेमात मला माझं बालपण परत मिळालं आहे. काही नाती वेळेच्या पलीकडे असतात, ज्या जखमांमधून नव्याने उमलतात आणि एकदा जुळली की त्यांना संपवता येत नाही, कारण ती कथा नसते, ती स्मृती होते. आदित्य आणि चंद्रा म्हणजेच अनन्या यांची. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.